तर नमस्कार पब्लिक, स्वागत तुमचं परत एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आपले ब्लॉग खूप दिवस झाले नाही आले, म्हणजे 2 दिवस आपले ब्लॉग नाही आले, कारण की आपला फोन थोडा खराब झाला होता. आपला फोन म्हणजे नवाच आहे, पण थोडासा खराब झाला होता आपला फोन आपल्याच्यानंच. तर मग आपण आपला ब्लॉग फक्त फोनवर शूट करत असतो, म्हणून आपले ब्लॉग 2 दिवस नाही आले. पण आपले ब्लॉग आता असे डेली येणार. तर मग काय, आज जायचं होतं आपल्याला शाळेत महाराष्ट्र मुक्तीसंग्राम दिनचा झेंडा चढवायला. आणि आज आपण आपल्या शाळेत फोन नेणार होतो. पहाटे आपल्याला झेंडा चढवायला जायचं होतं, तर आपल्या शाळेत फोन अलाउड नाही, तरी पण आपण फोन नेणार होतो. तर मग आपण बसलो आंघोळ बिंघोळ करून छतावर, आणि चल मग निघलो आपण आपल्या शाळेत जायला. शाळेकडे 6 वाजत होते, पण कोणीच दिसेन झालं इथं रस्त्याने हिंगोलीत. तर मग काही झेंडा बिंडा चढवला आला. रामलीला मैदानावर आलो मित्रासोबत. मित्र जम्पिंगचा पण खेळत होता आणि त्याचा फोन माझ्याकडे होता. ते मला म्हणत होतं तू पण चल, पण आपल्याला पहाटे जमत नाही जम्पिंगचं पण खेळायला, कारण की पोट दुखतं आणि जेवलो पण नाही, काहीच नाही मी. आणि मग काय, चला म्हणलं तू खेळ, म्हणलं मी घुमतो म्हणलं इकडं तिकडं, जॉगिंग पण होऊन जाते पहाटे. तर मग काय, ते घुमत होतं आणि चला म्हणलं आता कुठेतरी जाऊन बसावं. समाटाची रॅप ऐकत होतो आपण. समाटाची रॅप आज सकाळपासून ऐकायलो आपण, समाटाची रॅप. तर मग काय, झोका भेटला आपल्याला गोल घुमणारा. इथं बसलो आपण समाटाची रॅप ऐकत. तर गोल घुमणारा झोका, याचं नाव विसरलो मी, पण याच्यावर बसलो. मग गोल घुमत होता, पण याला कुलूप होतं, थोडा गोल घुमत होता, पण याच्यावर बसल्यावर मजा येऊ लागली. तर मग काय, आपल्याला आपला दुसरा मित्र भेटला शाळेतला. तर त्याला बोलत आपण थोडंसं बसलो आकाश पाळण्यावर. तर त्याला पण बोललो थोडंसं, कारण की आपल्या शाळेतला मित्र होता ते. तर मग काय, त्यांना दसऱ्यातून आलो आणि डायरेक्ट ट्युशनला निघालो. तर मग काय, ऑटोतून बसलो मित्राची वाट बघत, कारण की मित्र म्हणे तू पुढे, मी मागून येतो ट्युशनला. तर मग मित्राची वाट बघत इथंच बसलो मी याच्यात ऑटोत, वाट बघत त्याची. आपला कॅमेरा खूपच चांगला झाला, फोन नीट केला तेव्हापासून. तर मग बसलो मित्राची वाट बघत ऑटोत. असं वाटायला आज इथंच बसावं, कारण की आज सुट्टी होती, तरी पण ट्युशन होतं. सुट्टीच्या दिवशी पण ट्युशन कसं काय आलं की, पण तरी पण चला ट्युशनला जावंच लागते. तर मग ट्युशन आलो आणि डायरेक्ट परत ग्राउंडवर आलो, कारण की मित्र भेटतात, खेळता येते मित्रांसोबत. तर मग परत ग्राउंडवर आलो, पण इथं कोणीच दिसेन झालं आता, कारण की दसरा आला म्हणून इथं कोणीच दिसेन झालं. तर पहिले इथं खूप माणसं राहायची, खूप गर्दी राहायची परेड ग्राउंड म्हणजे जॉगिंगचा एरिया. पण इथं आता कोणी दिसेन झालं, कारण की दसरा आला म्हणून इथं कोणी दिसेन झालं. आता तिकडंच राहिलेत सगळे लॉन्स. तर मग आता चाललो आहे मी घरी.